नमस्कार दर्शकों, आप देख रहे हैं फुलवारी समाचारों का चैनल। जो भाई बंधु चैनल को सब्सक्राइब नहीं किए हैं, कृपया चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, घंटी बजाएं, शेयर करें। आप वीडियो पूर्ण रूप से देखें। फुलवारी समाचारों का खास खबर में ईरान में बिजली की समस्या बनी हुई है। जनता बिजली की कटौती बार बार होने से जनता में रोष है। यह समस्या बबिया के प्रवक्ता श्री अजू पाटिल से बात की गई। जनता को परेशानी हो रहे हैं, उस पे क्या कह रहे हैं सुने। वसई विरारमध्ये जो MSCBचा उद्रेक आहे, लाईटचा उद्रेक आहे, अनेक वेळा सांगून देखील त्याच्यामध्ये फरक पडत नाही आणि हे दरवेळी निवडणुका आल्या का हे यांचे उपद्व्याप चालू होतात असा आमचा ठाम आरोप होता आणि आम्ही त्याप्रमाणे अधिकाऱ्यांना बोलून देखील दाखवलेलं आहे का तुम्हाला जे काही लागेल सहकार्य आम्ही करायला तयार आहे, परंतु सगळं चांगलं आहे असं अधिकारी सांगतात आणि मात्र वारंवार लाईट जातो। आज जनता नाहक त्रासलेली आहे। अशावेळी केवळ आम्ही त्यांना भेटण्यासाठी आलो। मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक येणार होते, परंतु एक प्रेशर टॅक्टिक यूज केली गेली आणि पोलिसांकडून नोटीस वगैरे दिल्या गेल्या का आम्ही तुमच्यावर कारवाई करू। तरी देखील आम्ही सर्व इकडे आलेल्या अधिकाऱ्यांची आमची बैठक झालेली आहे। त्याच्यामध्ये त्यांनी आश्वासन दिलेलं आहे का 15 दिवसामध्ये जे काही बदल आहेत ते आम्ही करतो। त्यांनी जर ते बदल केले नाहीत तर त्याही मोठं उग्र आंदोलन या इकडे केलं जाईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी MSCBच्या अधिकाऱ्यांची राहील। माननीय आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांची लवकरच एक बैठक होणार आहे आणि त्यात देखील हे जे वसई तालुक्यातील वारंवार लाईट जाण्याचे जे प्रकार जाणून बुजून केले जातात त्यावर कुठेतरी आळा बसण्यासाठी मार्ग काढला जाणार आहे। समस्या अशा होत्या की वारंवार लाईट जातो तो सांगितला जात नाही कधी येणार, किती वाजता येणार तो, आणि रात्री अपरात्री लाईट जातो, वारंवार जातो आणि त्यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत। मुलांच्या शाळा चालू झालेल्या आहेत, त्यांचे अभ्यास आहेत, काही लोकांच्या घरी बसून त्यांची सर्व्हिस चालू आहे, त्याच्यामध्ये त्यांच्या नेटवर्क जाते, बँकिंगमधल्या सेवा आहेत त्यांच्या किंवा विविध ऑनलाईन जे घरी बसून करतात त्यांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये समस्या झालेल्या आहेत। आणि आमच्या इकडे विरारला पूर्वेला चाळ एरिया आहे आणि त्याच्यामध्ये प्रचंड उकाडा सहन करायला लागतो आणि अशावेळी वारंवार लाईट जाते आणि त्याचं कुठचंही उत्तर दिलं जातं नाही आणि हे जाणून बुजून केलं जातं। अधिकारी म्हणतात का आम्ही अपडेट लाईन केलेली आहेत, मग लाईन अपडेट केलेली असताना लाईट का जातो त्याचं देखील कारण शोधून घेतलं पाहिजे हे त्यांना आम्ही शोधायला सांगितलेलं आहे। 15 दिवसामध्ये जर त्याच्यात काही कारवाई नाही झाली तर आम्हाला उग्र आंदोलन करायला लागेल, त्याची संपूर्ण जबाबदारी त्यांची असेल। 1 वर्षापूर्वी ज्या ज्या समस्या होत्या त्याच्यामध्ये त्यांना जिकडे जिकडे जागा पाहिजे होत्या ट्रान्सफॉर्मर लावायला, जिकडे जिकडे शक्य होत्या तिकडे त्यांना आम्ही जागा दिल्या। काही जागेंचा त्यांनी पाठपुरावाच केला नाही, सबस्टेशनची म्हणा किंवा अन्य, तर त्यासाठी आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला देतो। मध्येच त्यांनी 1 वर्षापूर्वी थोडीफार सुधारणा त्यांच्या सेवेमध्ये झालेली होती महावितरणच्या, मात्र निवडणुका आली का गडबडते का जाणून बुजून हे करतात, हे संशोधनाचा विषय आहे का सत्ताधाऱ्यांना त्रास देण्यासाठी, आम्हाला त्रास देण्यासाठी हे जाणून बुजून केलं जातं का, असा ठाम आरोप आम्ही त्यांच्यावर केलेला आहे। या 15 दिवसात जर झाला नाही, सुधारणा झाली नाही तर आम्ही उग्र आंदोलन करू। बरेचसे जण आहेत का हे ब्लॅकमेलर आहेत आणि ते त्रास देतात असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे, तर त्यांची नावं द्या किंवा ते काय ब्लॅकमेलिंग करतात कोणाबद्दल सांगा, आम्ही त्यांचा योग्य तो त्यांच्याबद्दल जी कारवाई करायची असेल किंवा बंदोबस्त करायचा असेल आम्ही करतो। त्यांनी सांगितलेल्या 15 दिवसामध्ये ज्या ज्या सुधारणा होतील त्या आम्ही करण्याचा प्रयत्न करतो। 15 दिवसानंतर ते एक मिटिंग घेणार आहेत। आमचं समाधान नाही झालं, जनतेचं समाधान नाही झालं तर उग्र आंदोलन आम्ही त्याच्यात